हिंगोलीच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आलाय. नागेश पाटील अष्टीकर हे शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना ज्यांनी धोका दिला त्यांचे कधीच चांगलं होणार नाही असा दावा करत अष्टीकरांनी पक्ष सोडल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच संदेश देशमुख यांनी दिलाय. नागेश पाटील साहेबांसोबत आता चर्चा झाली. ते बालाजीच्या दर्शनाला थोड्या वेळात त्यांचा व्हिडिओ येणार आहे आणि आम्ही माध्यमाच्या बातम्या बघत आहोत की काय 6 फुटले हे ते असं चालू आहे. गेली वर्षभर झालं ह्या बातम्या येत आहे. त्या बातम्याचा वीट येऊन गेला आहे. निश्चितच जर फुटले असतील तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. हिंगोली हा सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आदरणीय उद्धव साहेबाचा बालेकिल्ला आहे. हिंगोलीची जनता, हिंगोलीचे शिवसैनिक आदरणीय उद्धव साहेबाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. नागेश पाटील अष्टीकर शिंदे गटात गेले तर तुमची काय भूमिका? नाही, आम्हीच नाही, मी तर नाहीच, पण बाकीच्या जिल्ह्यातला एकही शिवसैनिक कुठे जाणार नाही. ते आदरणीय उद्धव साहेबाचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबाच्या काळापासून हिंगोली जिल्ह्यातली शिवसेना हे अभद्य आहे आणि सातत्यानं अनेक लोक गेले आले, पण शिवसेनेला काही फरक पडला नाही. आम्ही ते गेले तर दुसरा तयार करू. शिवसेनेचं तुम्ही पाहत असाल की या हिंगोली मतदारसंघामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना सातत्यानं ज्यावेळेस गद्दारी झाली त्यावेळेस मोठ्या ताकदीनं उभारली, मोठ्या ताकदीनं त्यांनी त्या ठिकाणी खासदार निवडून आणला. नाही, जे गेलं ते तर गद्दारच आहे ना, ते म्हणायची काय गरज आहे. आणि मी सातत्यानं मीडियाला सांगालो की हे वाघ ही काय जे जातील ते लांडगे आहेत. वाघ पळून जात नाही, वाघ लढण्याची क्षमता ठेवतो, वाघ युद्ध करायला तयार असतो. मला वाटत नाही नागेश पाटील जातील, पण गेल्याच्या नंतर तर मग जे गेलं त्याला गद्दार म्हणणार ना, ते कोणी असेल. गद्दार या शब्दाची सुरुवातच मी केली माझ्या भाषणातून, तुम्हाला माहीत असेल तर, तुम्ही आठवत असेल तुम्हाला. कारण की परिस्थिती अशी आहे की आदरणीय उद्धव साहेबाला ज्यांना धोका दिला त्याचं कधीही चांगलं होणार नाही. कदाचित पैसे कमवले जातील, बाकीच्या गोष्टी 2-2.5 वर्षाचं पद भोगल्या जाईल, पण त्याच्या येणारा काळ त्याच्यासाठी वाईट असेल. त्याचे कुत्रे हाल खाणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नागेश पाटील अष्टीकर हे ठाकरे सेनेतून शिंदे गटात जाणार असल्याच्या राजकीय चर्चांवर बोलताना संदेश देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागेश पाटील अष्टीकर जाणार नाहीत, मला त्यांच्यावर विश्वास आहे, मात्र ते गेले तर त्यांना गद्दारच म्हणावं लागेल असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणाऱ्यांना वाघाची उपमा देत राहिले ते वाघ आणि गेले ते लांडगे असा टोलाही लगावला. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचं कधीच भलं होत नसल्याचं सांगत त्यांनी अष्टीकरांना अप्रत्यक्षपणे इशारा सुद्धा दिलाय. त्याचे नागेश पाटील अधिकृतरित्या पक्षात आहेत, त्यांच्यासंग बोलणं झालंय, ते थोड्या वेळात आपला व्हिडिओ टाकतील असं आत्ताच आमच्या सहकारी गणेशरावच्या फोनवरून आम्ही बोललो आणि एक 10-15 मिनिटात व्हिडिओ येऊन जाईल. पण ज्या लोकांनी गद्दारी केली त्याला त्याची भोगावं लागतं. आणि जे पहिले गेले त्याचे काय हाल आहेत. एखाद्या सत्ता समीकरणं असू शकतात, पण त्याचं आत्मसमाधान, मानसिक समाधान नाही त्या लोकांना. कारण की उद्धव साहेबासारख्या देव माणसाला फसवणं काय सोपी गोष्ट आहे का? त्याच्या मनातून ते खचून गेलेत. तुम्ही काही मागच्या माजी खासदाराचं तुम्ही स्टेटमेंट परवाचं ऐकलं असेल, व्यथित झाले. पैसा हे ते म्हणजे काय विषय नाही, पैसा गैरमार्गानं कुठूनही येऊ शकतो. पण परिस्थिती अशी आहे की उद्धव साहेबाला फसवणं या राज्यातली जनता आणि सर्वसामान्य लोकांबी, तुम्ही सर्वसामान्याच्या भावना आपल्या मीडियाच्या माध्यमातून कॅच करा. काय भावना आहे सर्वसामान्याच्या, की उद्धव साहेबाला फसवणं, एकट्या देव माणसाला फसवणं कदापि महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. नागेश पाटील अष्टीकर जर गेले तर शिवसेना कशा पद्धतीनं तुम्ही उभी करणार? नाही, शिवसेना उभी आम्ही सांगितलं ना, मी आत्मविश्वासाने ठामपणे सांगू इच्छितो. हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसेनेचा एक शाखा प्रमुखही कोणासोबत जाणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते काय आपले काय हे नाही, ते शिवसैनिक आहेत, आदरणीय उद्धव साहेबाचे, बाळासाहेबाचे शिवसैनिक आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे.